कीर्तन, परंतु अलीकडे हा कीर्तनाचा प्रसार थोडा कमी झालेला आहे. तर मृत्यूनंतर तेरवी का केली जाते? मृत्यूनंतर तेरवी का केली जाते आणि ती 13व्या दिवसाने किंवा 14व्या दिवसाने का केली जाते? तर मृत्यूनंतर 10व्या दिवशी दशक्रिया विधी पार पाडली जाते. 3 पिंड तयार केले जातात, पिंडदान केले जाते. ते 3 पिंड म्हणजे माणसाच्या अंगात असलेले रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण असे ते 3 पिंड असतात. आता 13 दिवसानंतरच का तेरवी केली जाते? तर गरुड पुराणात असं सांगितलं आहे की मृत्यूनंतर मृत व्यक्तीची आत्मा ही घरातच राहते. जोपर्यंत तिची पूजा विधी होत नाही तोपर्यंत ती आत्मा घरातच राहते आणि त्या आत्म्याला शांती मिळावी, पापापासून मुक्ती मिळावी यासाठी 13वी किंवा 14वी आपण करतो आणि ही फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. हे 2 कारणे गरुड पुराणामध्ये सांगितले आहेत. त्यातील तिसरा कारण असं आहे की ह्या तेरवीमुळे दुःख कमी केलं जातं. आता दुःख कोणाचं कमी केलं जात असेल बरं? मृत व्यक्तीनंतर मृत व्यक्ती तर हा मृत पावतो, परंतु त्याच्या आत्म्याला सुद्धा तेवढंच दुःख होतं मायबाप. असं नाही की एखादा व्यक्ती मृत पावला म्हणजे तो मोकळा झाला. त्याची आत्मा सुद्धा तेवढीच दुःखी असते जेवढे कुटुंबातील सदस्य दुःखी असतात. ह्या मृत व्यक्तीच्या आत्म्याचं दुःख कमी करण्यासाठी आणि ह्या कुटुंबातील सदस्यांचं दुःख कमी करण्यासाठी ह्या अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. सर्व गावातील इष्टमित्र मंडळी एकत्र येतात, सगळे सोयरे एकत्र येतात, कुटुंबातील सदस्यांना सांत्वना देतात, आधार देतात शब्दांचा की जे झालं ते झालं आणि हे अटळ आहे. मृत्यू हे अटळ आहे, हे जीवनाचं सत्य आहे, त्याला कुणी नाकारू शकणार नाही अशी सांत्वना ही कुटुंबातील सदस्यांची इष्टमित्र मंडळी आणि सगळे सोयरे करत असतात. हे तिसरं कारण मायबाप. आणि चौथं कारण म्हणजे भोजनाचं दान केलं जातं. भोजन दान करणे हे खूप मोठं पुण्याचं काम मानलं जातं. मग ते तेरवी निमित्त दिलेलं भोजन असो, श्राद्धा निमित्त दिलेले भोजन असो किंवा पुण्यतिथी निमित्त दिलेले भोजन असो, भोजन हे भोजन असते आणि भोजनाचं दान करणे हे सर्वात पुण्याचं काम मानलं जातं. असे 4 कारणे गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहेत आणि त्यामुळे आपण या मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी, पापापासून मुक्ती मिळावी म्हणून ह्या 13वी किंवा 14वीच्या कार्यक्रमाचं आयोजन करतो. विठ्ठला तत्पूर्वी मी 2 चेतावणी शब्द, भजनातील 2 चेतावणी शब्द आपल्याला सांगणार आहे. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो खाया है. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. 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 खाली हाथ आया है,
हे जीवनाचं सत्य आहे माय बाप. हे जीवनाचं सत्य आहे आणि हेच सत्य रूप आम्हाला जगतगुरु वारकरी संप्रदायाचे कळस जगतगुरु श्री संत तुकोबाराय आणि एका माशाचं उदाहरण देऊन मानवाचं जीवन कसं असतं हे आम्हाला सांगितलं आहे माय बाप. मानवाचं जीवन हे संसारात जीवन जगत असताना मनुष्य कसा वागतो याचं दर्शन आम्हाला माशाचं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. अविसासी आसा गळे गिडी मासा फुटवनिया घसा मरण पावी. अविसासी आसा गळगिडी मासा फुटवनिया घसा मरण पावी. मरणाचे विडी करी तडमड आठवी कृपाळ तैवेडी. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका तुका म्हणे सुखा पार नाही. तुका म्हणे सुखा पार नाही. हो अविसासी आसा गळगिरी मासा फुटोनिया घसा मरण पावी. हो अविसासी आसा गळगिरी मासा फुटोनिया घसा मरण पावी. तर माई बापू मासा हा कुठं असतो? पाण्यामध्ये असतो आणि पाणी ही त्याचं सांसारिक रूप असतं, म्हणजे सांसारिक जीवन असतं. पाणी हे त्याचं संसार असतं. मासा जेव्हा पाण्यामध्ये जीवन जगत असतो तेव्हा तो खूप आनंदाने प्रवास करत असतो. त्याच्यावर असं म्हणजे सुखाची छाया पडल्यासारखी त्यांना वाटते. त्या माशाला माहीत नसतं की पाण्याच्या बाहेर काय चालले आहे, हे माशाला माहीत नसतं. एवढा आनंदमय जीवन मासा पाण्यामध्ये जगत असतो. पण होतं काय, त्या माशाला पकडण्यासाठी आम्ही मानवाने एक गड तयार केलेला असतो मायबाप. त्या माशाला पकडण्यासाठी आम्ही एक गड तयार केलेला असतो. त्या गडाला आम्ही वाटेल ते पदार्थ बांधतो. काही मासाचे तुकडे बांधतो, कणकीचे गोळे बांधतो. कशासाठी हो? मासा त्या गडाकडे आकर्षित व्हावा यासाठी. मानवाने एक गड तयार केलेला असतो आणि माणूस हा तो गड त्या पाण्यामध्ये हळूवार असा टाकत असतो. आणि जेव्हा पाण्यामध्ये प्रवास करत असतो मासा, तेव्हा त्याचं लक्ष त्या गडाकडे जातं. गड त्या माशाला म्हणतो, अरे नको येऊस तू माझ्या जवळ, नको येऊस, मी तुझा काळ आहे. परंतु मासा मात्र ऐकायला तयार नाही. मासा काय म्हणतो त्या गडाला, मी येतो, मी येतो, मी येतो. आणि अखेर मासा त्या गडाच्या जवळ जातो. तो गड गिळतो आणि जसं गड मासा गड्यामध्ये गिळतो तसं माशाचं कंठ फुटून जातं. मासा ओरडायला लागतो, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. परंतु मायबाप माशाला वाचवण्यासाठी कुणीच जात नसतात, हो कुणीच जात नसतात. अगदी
मनुष्याचं जीवन सुद्धा तसंच असतं. मनुष्य जेव्हा आपल्या संसारामध्ये सुखाने प्रवास करत असतो, आपल्या ह्या संसारामध्ये एवढा व्यस्त होऊन गेलेला असतो की त्याला संसाराच्या बाहेर काय चाललं हे कळत नसतं. ज्याप्रमाणे मैबाप आम्ही माशाला पकडण्यासाठी गड तयार करतो, तसाच एक गड त्या यमराजाने आमच्यासाठी सुद्धा तयार केलेला असतो बरं का. आणि हा गड केव्हा कधी कोणत्या रूपात आमच्या गळ्यात पडेल आणि आम्हाला घेऊन जाईल याचा भरोसा नसतो. कुठवरी भोगतील मवजारे मग येती माझ्या कुठवरी भोगतील मवजारे मग येती माझ्या असा हा आमचा जीवन आम्हाला अगदी सुखाचा वाटू लागतो आणि संसाराच्या बाहेर काय चाललं हे आम्हाला कळत नसतं. म्हणून संत तुकोबाराय काय म्हणतात, संसाराच्या पायी देवा आठवत नाही, आठवत नाही देवा आठवत नाही, संसाराच्या पायी देवा आठवत नाही, आठवत नाही देवा आठवत नाही, संसाराच्या पायी देवा आठवत नाही, आठवत नाही देवा आठवत नाही, संसाराच्या पायी देवा आठवत नाही, आठवत नाही देवा आठवत नाही. कोणी नाही रे कुणाचे, कोणी नाही रे कुणाचे, कलची आयचे कलची जायचे, कलची आयचे कलची जायचे, कुणी नाही रे कुणी कुणाचे, नाही रे कुणी कुणाचे, सोनाकडे पाहती दिला जना, सोनाकडे पाहती
व्यक्तीला मायबाप दोन गोष्टींची अपेक्षा असते. पहिलं सुख आणि दुसरं म्हणजे अमरत्व. अमरत्व म्हणजे आम्हाला मृत्यू यायलाच नको असं प्रत्येकाला वाटतं मायबाप. वाटतं की नाही? प्रत्येकाला वाटतं की आम्हाला मृत्यू यायलाच नको. परंतु ह्या मृत्यू लोकामध्ये अमरत्वाचा पट्टा कोण घेऊन आलेत मायबाप? प्रत्येकाला एक दिवस जायचंच आहे, हे जीवनाचं सत्य आहे. कारण मृत्यू का आहे? जन्म आहे म्हणून मृत्यू आहे. आणि दुसरी अपेक्षा काय असते? सुख. मग सुख म्हणजे काय? तर जीवनामध्ये कुणी आपला मान करोत अथवा नको, परंतु आपली अंतर आत्मा जर प्रसन्न असेल तर यापेक्षा वेगळं सुख असूच शकत नाही. अरे संतती ही परमेश्वराने दिलेली देण आहे. पोटचे फळ हे देवाने दिलेली देणगी आहे. यापेक्षा वेगळं सुख काय असू शकतं मायबाप? यापेक्षा वेगळं सुख काय असू शकतं? पवित्र आहे हे कूड, पवित्र आहे हे कूड. ह्या कुडामध्ये असे हरीचे दास जन्माला येतात. कारण कीर्तनाचा कार्यक्रम करण्यासाठी भाग्य लागतं मायबाप, आणि ते भाग्य आज ह्या कुडाला लाभले आहे. धन्य आहे ती माऊली, ज्या माऊलीच्या पोटी असे संतती जन्माला येते. म्हणून शंकराचार्य महाराज काय म्हणतात? पवित्र ते कुडा पावन तो देश, पवित्र ते कुडा पावन तो देश, पवित्र तो कुडा पावन तो देश, पवित्र तो कुडा पावन तो देश, पवित्र ते कुडा पावन तो देश, पवित्र ते कुडा पावन तो देश. पवित्र तो कुडा पावन तो देश, पवित्र तो कुडा पावन तो देश, पवित्र तो कुडा पावन तो देश. अरे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात 2 दिवस असतात मायबाप. ते 2 दिवस कोणते? एक येण्याचा दिवस. येण्याचा दिवस म्हणजे जन्माला येण्याचा दिवस. ज्या दिवशी जीव जन्माला येतो, रडत येतो, परंतु सर्वांना आनंद देऊन येतो, सर्वांना हसवून येतो. हा मनुष्याच्या जीवनातील पहिला दिवस असतो, आनंदाचा दिवस असतो. आणि दुसरा दिवस म्हणजे जाण्याचा दिवस. जाण्याचा म्हणजे मृत्यूचा दिवस, अंतिम दिवस, तो शोककडीचा दिवस असतो. ह्या दिवशी जाणारा जीव मात्र सर्वांना रडवूनच जातो, सर्वांना रडवूनच जातो. म्हणून संत तुकोबाराय काय म्हणतात? अरे आमचे रात्र गेली, असे कितीतरी रात्र गेल्या, कितीतरी दिवस गेले, अख्खं आयुष्य उलटून गेलं, पण आम्ही जन्माला येऊन काय केलो? आम्ही जन्माला येऊन काय केलो? आमचा जन्म झाला तरी कशासाठी? असा प्रश्न आपण स्वतःला कधी विचारला का हो? असे संत तुकोबाराय आम्हाला म्हणतात की हे माणसा, तू जन्माला आलास तरी कशासाठी? तुझा जन्म झाला तरी कशासाठी? तुझा जन्म झाला तरी कशासाठी? म्हणून संत तुकोबाराय काय म्हणतात? रात्र गेली दिवस गेला, आयुष्य गेले, रात्र गेली दिवस गेला, आयुष्य गेले, जन्माये काय केले, जन्माये हुना काय केले.
सर्वच खोटे हरिनामा विना सर्व खोटे हरिनामा विना सर्व खोटे संसाराचे मोठे कोडे संसाराचे मोठे कोडे अनतील चुके आहे थोडे रात्र गेली दिवस गेला रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले जन्माये मुला माय केले जन्माये मुला माय केले आम्ही जन्माला येऊन काय केलो अरे त्या संसारामध्ये आम्ही जीवन जगतो हा संसार आम्हाला कितीही गोड वाटत असेल मायबाप कितीही सुखाचा वाटत असेल परंतु ज्या संसारामध्ये मुखावर हरीचं नाव नाही तो संसार व्यर्थ आहे खोटा आहे उगा आहे अशा संसाराला काही अर्थ नाही कारण संसारामध्ये पश्चातापच पश्चाताप आहे संसारामध्ये पश्चाताप आहे आणि परमार्थामध्ये प्रसाद आहे आणि जेव्हा संसारामध्ये आम्हाला प्रतिकूल परिस्थिती यायला लागली की आमचं लक्ष त्या परमार्थाकडे जातं माईबाप तोपर्यंत आमचं लक्ष त्या परमार्थाकडे जात नाही असे संत तुकोबाराय महाराज म्हणतात आणि असा हा संसार नाशवंत आहे ह्या संसारामध्ये हा संसार जगत असताना आम्हाला कितीही सुखाचा वाटत असेल परंतु हरीचं नाव नाही तो संसार व्यर्थ आहे म्हणून हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना पुण्य करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना पुण्य करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना पुण्य करी देवाची आदरे